तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. मी ओमिक्स आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे प्रेम दिलं कळलं एकदम बेस्ट. मला असंच प्रेम द्या भाई, असंच चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन चॅलेंज तुमच्यापर्यंत आणत राहील. तर माझ्याकडे आज चॅलेंजला काहीच नव्हतं, म्हणून मी काल वडापाव खायला गेलो. वडापाव खायला गेल्यानंतर मला एक चॅलेंजची आयडिया आली की तिथं एक वडापाव होता, एवढा बारक होता ना भाई, त्यासारखं बारक मी काय बघितलं ना वडापाव मध्ये. म्हणून मी म्हटलं चला भाई वडापाव आज घरीच बनवू, ते पण मोठ्या साईज मध्ये. त्यामुळे मी आज करणार सगळ्यात मोठा वडापाव, जे कुणी केला पण नाही कोण करणार पण नाही महाराष्ट्रामध्ये. मला माहिती चॅलेंज कुणी केलं का नाही, पण तुमचा भाऊ पहिल्यांदा करतोय, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत गेला पाहिजे. शेवटपर्यंत बघा, मजा येणार. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट मध्ये सांगा काय चुकलं असेल तर. चला करूया गोष्ट. मला वडापाव बनवण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे, पहिले बटाटा लागणार आहे, कांदा लागणार आहे. कांदा लागेल का नाही माहित नाही, पण कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या, हळद, लय काही गोष्टी लागणार. पण हे बाकी काही गोष्टी आहेत घरात, पण बटाटा हे संपलाय, त्यासाठी मला मार्केटला जायला लागेल. पण अशी गोष्ट झाली पुण्यात की बाहेरच निघू शकत नाही, एवढा पाऊस चालू आहे. जे पुण्यात राहते त्याला माहित असेल की 5 दिवस झाला पाऊस चालू आहे कंटिन्यू. मग सगळं मला तर वाटतं समुद्रच झालंय बाहेर. तुम्हाला दाखवत थांबा, तेव्हा तुम्हाला कळेल. पाऊस आहे ना एवढं, गाड्याची मला वाटतं बोटच चालू आहे. आपला पाऊस चालू चालू. आणि जे पुण्यात राहते त्यांना तर माहितच आहे पाऊस चालू आहे, म्हणून बाहेर निघू शकत नाही सध्याला. पण निघणार आहे मी बाहेर, जरा पाऊस कमी झाला बाहेर निघणार आणि घेणार आहे मी बटाटा मार्केटमध्ये जाऊन. बघूया काय होतं. आता किती वेळ लागणार ते तर काय माहित नाही. पाऊस चालू आहे, काय करायचं, बाहेर जायचं का नाही? हा हा कुठं बाहेर कुठं बाहेर जायचं? फिरायला. का माणूस तुम्ही जात नाही फिरायला? हा तुम्ही फिरायला जाणार नाही? काय तर पाऊस बंद व्हायला लागला, बंद झालाय तसा म्हणा गेला, थोडा थोडा येतोय. पण त्याच्या आधी घरचं सामान तर काढून ठेवा, कारण की कसं म्हणतं घरातलं पण सामान लागणार आहे. गॅस लागणार आहे. गॅस मी दुसऱ्या गॅसवर करणार आहे, घरच्या गॅसवर, कारण की मोठा वडापाव करायचा म्हणलं मोठंच काय तर करायला लागेल. तर गॅस आहे माहिती का दुसरा, त्या गॅसवर करणार आहे. मोठी कढई, कारण की एवढा मोठा वडापाव म्हणलं कढई पण मोठीच लागणार आहे. बस ते काढू पहिल्यांदा आपण. ह्या कढईमध्ये पाणी, हे पाणी आपण ओतून देऊ. गॅस तर खालीच आहे, या गॅसवर करणार आहे. आणि ही कढई ब्लॅकची आहे, पण ती कसं आहे म्हणजे घाण आहे, ती काय यूज करू शकत नाही. आणि गॅस जरा आवरायला लागणार आहे, बाकी काय नाही. आणि याच गॅसवर करणार आहे, कारण की हा गॅस बनलेलाच वडापावसाठी. पहिला आमचा स्टॉल होता वडापावचा, त्यासाठीच आणलेला. तर काहीतरी यूज करू, पडून तो तसाच आहे, त्यापेक्षा आपण यूज तर करू. चला आज परत बघा एवढा पाऊस आहे, बकेट निघालो घ्यायला ना, असा एवढा पाऊस. बटाटे सगळे आणलेत, कोथमीर, अजून काय आणलंय, मिरच्या सगळ्या आणल्यात. फक्त एक काम करायचं आता आपल्याला, बटाटा शिजू घालायचं, कारण की ते शिजणं लय महत्वाचं, म्हणून ते शिजून घेऊ पहिलं पटकन लगेच. आणि एक सांगायचं राहिलंच तुम्हाला की सकाळ धरणं आमच्यापाशी लाईट नाही घरी. सकाळ धरणं हे एरियाचा डीपी जळला म्हणून लाईट नाही. तसंच व्हिडिओ मी शूट करतोय, म्हणून तुम्हाला असं अंधुक दिसतंय आज. त्यामुळे जरा ऍडजस्ट करा. लाईट आली तर बरंच चॅलेंज होतं, पण सकाळ धरणं लाईट नाही आज, म्हणून ते असं दिसतंय तुम्हाला. तर शेवटी लाईट आली. सकाळ धरणं लाईट गेली, ती सकाळी 7 वाजता लाईट गेली. आता 8 वाजता लाईट आली रात्रीच्या, कारण की पावसामुळे सारखा डीपी जळत होता. 5-5 मिनिटं ये जा करत होती आणि लाईट गेली ती. तर आली. आता चॅलेंज आपण कंटिन्यू करू शकतो. सगळं झालंय आपलं, फक्त आपल्याला आता काय करायचं, मसाला बनवून वडा सोडायचा. पाव तर आपण अरेंज केलेच, तर मसाला बनवायचा, वडा बनवायचा, तेल टाकून चॅलेंज सुरू करू. चला. अजून एक गोष्ट, मला काय ते बेकरीतली लादी भेटली ना, म्हणून रेडीमेड आणली. कारण काय माहिती आहे तुम्हाला, माझ्या सकाळपासून लाईट गेली म्हणून सगळ्या भट्ट्या बंद होत्या बेकरीच्या. आता चालू झाल्या, आता जरा बेकरी आपल्या पावला आधी भेटली नसते म्हणून रेडीमेड आणली. आता ह्यानेच काम चालवायला. तर आता जरा मिस्टेक झाली, आपल्याला वडापाव येत नाही पहिल्यापासून करायला. तर काय तर चुकलेलं, तर मम्मीने आता बरोबर केले. मम्मीला वडापाव पहिल्यापासून तो करता, म्हणून तीच करायला लागली. कोणी पण करू, चॅलेंज ती चॅलेंज. पण आलेले तावदाचे आगमन झालेत, ते पण काय करतोय क्यूब सोडत. दादा बेसन चालते, आणि ह्या बेसनमध्ये वडा बनवून असं टाकून वडापाव बनवायचा डायरेक्ट मोठा. बस काय होणार? बास, तेवढा बास. ते बसेल का त्यात बघ. बस
ह्यात बसतय पण आता उचलायचं कसं? वरनं डावाचं. सोडताना दमाने सोड. गळे तू का अशीच? काय? होय. दाद्या करकी वाकडी कडे काय? कडे वाकडी करकी. हा सोडू का असंच? कडे वाकडी कर. गळे वाकडे होत नाही. हा कडे असं वाकडे करून हात घाल खंडाचा. हा तसं येतंय. सांडलं खाली बेसन. हम्म. नाही येत दाद्या थांब. मी काय म्हणते अशीच कडे सोडू का? ते झाडात बिडात असं घ्या हाताला. हा झऱ्यात घे 1 मिनिट. काढ की त्यातलं का त्यात पण टाकायचं त्यातच. प्लेन झाला नाही का असं? प्लेन जाणे आहे नंतर मोठ्या उलटल्या निघ्या. द्या ना तुमचं. होतंय. नाही होत बघ. टाकतो टाकता मला तुम्ही. ही जा अर्धा व्हिडिओ माझा अर्धा व्हिडिओ काय काय नसतं अहो तिथं माणसं म्हणते राहिलो मधनं. हिला जमत नाही म्हणून ह्याला मी दुसरं काय म्हणते असं सोडते थांब. अरे ते खराब बोलता येईल. नाही होत खराब थांब. अगं नव्हे. हा, कर चौकडी, कर. कर, कर, कर. त्याला झालं इतळलं ह्याच्यात तो त्याला काय टाकायचं? सोड सोड थांब. ह्याला इतळला सगळा वडापाव काय सोड, सोड तू, सोड. अगं सगळा वडापाव इतळवलं तिनं. नाही तळत. आता कसं काढणार? राहू दे त्याला राहू दे थांब थोड्या वेळ. बाजू त्याला चांगला. अगं हो. अगं बाजूला त्याला राहू दे. ते पण होत त्याच्यात. अरे हो ना बाजू. स्लो मोशन आला. कसा झाला वडा? आणू का? एक नंबर. बघू सर झालं म्हटलं. वडा कमी आहे दगड जास्त वाटायला. आता करवतं काय? जम्बो वडा. जम्बो नाही मामी बघ इथं आकार कुठं आहे. नाही ते होत नाही. वडा कमी बटाट्याची भाजी जास्त वाटते. काय केलंय वडापाव आहे आता का पाहिजे? नको, राहू दे राहू दे राहू दे. भाजी रे. वडापाव तर काय झालं नाही चॅलेंज काय फेल झाले पण आता काय संपवायचं लागणार आहे म्हणून ते प्रोसेस चालू आहे. हो, वडापाव जास्त पाऊस पडला 260. तसं आहे, एवढा काय. मोठं द्यायचं नाही तिथलं. सगळीकडे झाली मासे धरायला. ते वरचा पाव ते तिकडे अलीकडे घ्यायचं होतं थोडा. हा तेव्हा एक मासा त्याला जत्रा बघते धरायला. आनंद घेतोय ते मासुराने. ते वरचं नाही. ती वडापाव नाही ती असं वाटतं ही सजवलंय भाजी कुठली. वा 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 वा. झालं होय, डोकं लावलं काय पण झालं डोकं लावलं मम्मीला. मोठा झाला वडापाव. तुला ऑर्डर दे बघा तुला. नको मला देऊ. काय पण डोकं लावते काय? करून दिला असता ना माझी मी. हा. जिलबीची पण अशी तो वाट लावलेली मम्मी. जिलबी पण केली जिलबी सोडून ते सगळं ते ऑर्डर काय असतं त्याला बटाटा साल काढून सुकाय ठेवायचं असतं या. म्हणजे पाणी ते कोरडं होतंय. परत भाजी बनवायची आणि मग करायचं. पचारातनं पाण्यात काढल्याने दिलं या. भाजी पण कसली वल्ली वल्ली झालती. तर वडापाव बनवायचा होता पण ही जम्बो बिल्डिंग झाली वडापावची. काही गोष्टी ती वडापाव बनला नाही कारण की ते पीठ जरा मम्मी म्हणले की बटाटा आहे ना पातळ जरा म्हणून वडापाव आणि वाटलं होतं तेच झालं कारण लाईट गेली. लाईटीचा शॉर्टेज चालू आहे तुम्हाला मी सकाळी सांगितलं व्हिडिओमध्ये. लाईटीचा शॉर्टेज चालू आहे म्हणून आता हो का व्लॉग इथं एंड करतो. भेटूया नेक्स्ट चॅलेंज मध्ये आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये आणि पुढच्या चॅलेंज मध्ये.
आणि कमेंट करा काही चुकलं असेल तर मी पहिल्यापासून सांगतोय. तर चला भेटूया पुढच्या चॅलेंजमध्ये.